हाय हॅलो नमस्कार. आज मी मुगापासूनची एक रेसिपी बनवते. त्यासाठी हे इथे 1.5 वाटी मी मूग घेतले आहेत. मोड आलेले मूग आहेत. आणि इथे 1 वाटी रवा, तांदूळाचं पीठ अर्धी वाटी आणि अर्धी वाटी दही घेतलं आहे. आता पुढची कृती करते. इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये हे मूग घालून घेते. आणि ते रवाळ असे मी बारीक करून घेते. जास्त बारीक पण नाही आणि जाड असे ठेवत नाही, असं बारीक असे करते. मोड आलेले मूग घेतले. आता हे बारीक करून घेते मिक्सरमध्ये. मूग मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. आता त्यात मी हे दही घालून घेते अर्धी वाटी. तांदूळाचं पीठ पण घालते म्हणजे चांगलं मिक्स होईल. हा रवा आहे तो पण घालून घेते. एक चमचा मीठ घालून घेते. म्हणजे सगळं मिक्सरमध्ये लावलं तर मग मिक्स चांगलं होतं, यासाठी फक्त. नंतर घातल्यावर चांगलं मिक्स होत नाही. हे मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे. त्यामध्ये 2 मिरच्या टाकते आणि ही थोडीशी कोथिंबीर टाकते आणि परत बारीक वाटून घेते. इथे मी एक भांडं घेतलं आहे आणि हे सगळं वाटण याच्यामध्ये काढून घेते. इथे मी सगळं वाटण काढून घेतलं आहे. आता हे 15 ते 20 मिनिटासाठी मी बाजूला ठेवून देते. कारण रव्यामध्ये रवा पाणी ॲब्झॉर्ब करतं, त्यामुळे अंदाज येत नाही आधीच. म्हणून मी 15 मिनटं मुरत ठेवते आणि त्यानंतर पुढची कृती करते. इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे. त्याला 15-20 मिनटं झाली आहेत. आता हे बॅटर बरोबर आहे, पाहिजे तसं. टिश्यू पेपरने तव्याला तेल लावून घेते. हा नॉनस्टिक तवा नाही आहे, हा लोखंडी तवा आहे. मी मुगाचे डोसे बनवते. छान जाळी पडली आहे. आता यावर झाकण ठेवून देते. छान मस्त डोसा झाला आहे.
छान अशी जाळी पडली आहे. मुगाचा डोसा आहे हा. खूप पौष्टिक खाण्यासाठी आहे आणि तब्येतीसाठी खूप चांगला आहे. हा दुसरा करून घेते. छान अशी जाळी पडली आहे. हा काढून घेते. आणि असे आता बाकी सगळे मी करून घेते. छान जाळी पडली आहे. मुगाचे गरमागरम डोसे तयार आहेत. टेस्टी आणि पौष्टिक, एकदम सॉफ्ट हे बघा. आणि जाळी पण किती छान सुरेख पडली आहे. खूप छान चवीला लागतात. नक्की करून बघा. आणि माझी रेसिपी कशी झाली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. खूप पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. नक्की करून बघा.